वरतून करू चालत बोलत आहे परत जर बोलत भाषा सपट होती बाई या बाईला चिमटीला काय बाई जाणं आई ओ आई काय झालं हे काय केलं हो अगं माय घासायला गेले आणि मला तिथं दगडावर ठेवलं होतं त्याच्या वरूनच खाली पडली बघ पण तुम्हाला नीट बघता नाही आलं का मायाचे भांडे असं फुडतोड करता का तर किती प्रामाणिक घेऊन दिले त्यांनी आणि मग चुकून झालं काय चुकून झालं तुमच्या भांड्याचं फेकून दिलं मग कोण राहतंय का पुढं मी तुमच्या कपडे पण अगं आपलंच घर आहे पडलं माझ्याकडून काय पडलं आता ते नीट होणार का कोण वरतून कोण बोलत आहे माहिती आता हळूहळू बोल काय हळूहळू ऐकायला जाऊ दे उठा ऐकू मी काय करू मग तुम्ही मला सांगाय का आता स्वतःच्या लायकी होतं इकडच्या लायकी होतंय अगं आणि इकडे मी नीट करू काय इकडे आणि करते तुमचे भांडे पडलेले गोड वाटे का तुम्हाला कोण वरतून कोण चालत बोलत आहे परत जर बोलत भाषा सपट होती हे काय चाललंय हो तिकडे माझ्या यावर हात कस का उघडू शकते तू हा अगं राहू दे काय आई तुला मी लग्नाच्या आधी सांगितलं होतं ना माझ्या आईसोबत उलट बोलले सुद्धा मला खपणार नाही हे बघ लग्नानंतर तू माझा आदर नाही केलास तरी एक वेळ चालेल पण माझ्या आईचा अनादर झालेला मला कधीच खपणार नाही तर तू कायम माझ्या आईचा आदर करावास लग्नानंतर तुझ्या सगळ्या चुका माफ होतील फक्त आईच्या बाबतीत मी काहीच माफ करू शकणार नाही तुला आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव तू माझ्या यावर हात उचललास तुला लग्नाच्या आधीच सांगितलं होतं ना मी मला सगळ्यात जास्त महत्वाची माझी आई आहे तुला ह्या 2 टिकल्याच्या भांड्यासाठी माझ्या यावर हात उचललास उद्या तुझ्या आईकडून एखादं भांडं फुटेल तू असंच हात उचलणारस का तुझ्या आईवर नाही आई तू थांब हिच्या आईबापाने ना हिच्यावर नीट संस्कार केलेले नाहीत तुला तुझ्या आईबापाने दिलेले भांडे तयार आहेत ना माझ्या आईपेक्षा तुला लग्नाच्या आधी मी किती वेळा सांगितलं होतं माझी आई म्हणजे माझ्यासाठी देव आहे हे घे तुझं भांड तू एक काम करायचं हे भांड घ्यायचं ते सगळे भांडे गोळा कर तुझ्या आईबापाने दिलेले आणि तासाच्यात माझं घर रिकामं करायचं नाही मला काहीच ऐकायचं नाही आणि तुझं काही चुकलेलं नाही नाही तुझं काही चुकलेलं नाही तू आता काय करायचं आईबापाने दिलेले भांडे घ्यायचे तुझ्या वस्तू सगळ्या घ्यायच्या आणि माझं घर रिकामं करायचं खरं चुकलं काय चुकलेलं चुकलेलं नाही रागाच्या भरात चुकून अरे असला कसला राग आहे नाही मला नकोच आहे ही गोष्ट मी संदेश देऊ शकत नाही तुला परत तुला मी काय सांगितलं होतं लग्नाच्या आधी तुझ्या 100 चुका माफ आहेत पण माझ्या आईची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे मला तुला संधी द्यायची नाही मला हे नाते कंटिन्यू करायचं नाही तू भांडे उचलायचे तुझ्या आईबापाने दिलेल्या वस्तू उचलायच्या आणि सरळ निघायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेव जसं मी लग्नाच्या आधी सांगितलं होतं आता आपली भेट ना डायरेक्ट कोर्टात होईल ऐका ना कोर्टात कुठं चुकलं माझं नाही तुझं नाही चुकलं माझं चुकलं माझं चल मला तुझं काळं तोंड बघायचं नाही तू भांडे घे तुझे भांडे घे सगळे वस्तू घे आणि निघायचं चल तोंड काळा कर चल दिसू नको परत तिकडं